आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर या ठिकाणी उपस्थित असलेले बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे, भोकरदनचे आमदार संतोष पाटील दानवे, जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, महानगराचे अध्यक्ष भास्करआबा दानवे, घनसावंगीचे भारतीय जनता पक्षाचे नेते सतीशजी घाटगे, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुलजी लोणीकर, मंचावर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, जालना महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवतोय. 65 जागा आहेत, 65चे 65 उमेदवार या निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले आहेत. मला असं वाटतं की ही नगरपालिका आणि नंतर महापालिका अस्तित्वात आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हे शहर एकदाही दिलेलं नाही आहे. सतत काँग्रेस, कधी शिवसेना, कधी NCP अशा पक्षाच्या ताब्यात ही नगरपालिका राहिली आणि त्यामुळं शहरातले नागरिक तुलना करताना इतर नगरपालिकेबरोबर आपली तुलना करायचे. परंतु आपल्याला सगळ्याला माहिती आहे, तरी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 2014ला या राज्यामध्ये सत्तांतर झालं. केंद्रात नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी, आमची सत्ता आली आणि सत्ता आल्याच्या नंतर जालन्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती आली. एकेकडे आमचे जालनाकर किंवा जालना जे राज्यात नवीन जिल्हे झाले, मग तो लातूर असू द्या, तो जालना असू द्या, त्याच्याबरोबर तुलना करायला लागले की लातूर पुढे गेला, जालना मागं राहिला. परंतु आपल्याला माहिती आहे की 14 नंतर आत्ता 2025 पर्यंत या जालन्यामध्ये जो बॅकलॉग होता तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपण केलंय. केवळ जालन्यातल्या नाल्या, जालन्यातले रस्तेच नाही, जशी मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तशी जालना ही मराठवाड्याची आर्थिक राजधानी आहे. ही मोठी व्यापारपेठ आहे. व्यापारपेठ म्हणून आमची महाराष्ट्रात ओळख आहे. आणि आता कैलास गोरंट्यालनी सांगितलं की आम्ही रेव्हेन्यू सरकारला किती देतो. त्यामुळं या शहराला चारही बाजूंना जोडणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि आज आपण जर पासाल तर जालन्यापासून सोलापूरपर्यंत नॅशनल हायवे केला, सिमेंटचा रस्ता आपण केला. जालन्यापासून बुलढाण्यापर्यंत सिमेंटचा रस्ता केला. जालन्यापासून जळगावपर्यंत सिमेंटचा रस्ता केला. आणि देवेंद्रजीच्या कल्पनेतून जालन्यापासून तर नागपूर आणि जालन्यापासून तर मुंबईपर्यंतचे सिमेंटचे रस्ते आपण केले. आणि एखाद्या शहराचा, एखाद्या गावाचा जर विकास करायचा असेल तर ते गाव चारही बाजूला रस्त्यानं जर जोडलं गेलं तरच त्या गावाचा विकास होऊ शकतो. आणि आज आपला जालना शहर हे चारही बाजूला जोडलेलं आहे. माझा जो जालना लोकसभा मतदारसंघ होता, या लोकसभा मतदारसंघामध्ये 6000 कोटी रुपयाचे आपण सिमेंटचे रस्ते आणले. जालन्यापासून राजूरला जा, राजूरपासून देऊळगाव जा, राजूरपासून तुम्ही इकडं फुलंब्रीला जा, अजिंठ्यापासून बुलढाण्याला जा, संभाजीनगरपासून पैठणला जा, संभाजीनगरपासून जळगावला जा, का जालन्यापासून सोलापूरला जा. 6000 कोटी रुपयाचे रस्ते आपण आणले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेसला आव्हान केलं होतं की मी सांगतो ते रस्ते, मी सांगतो तेवढे पैसे, जर माझा शब्द खोटा असेल तर या एका मंचवर
आणि सांगा की तुम्ही सांगताय रस्ते खोटे आहेत, तुम्ही सांगता तेवढे पैसे नाही आहेत. पण एकही काँग्रेसचा माणूस कोणत्याही स्टेजवर येऊ शकला नाही. लोकसभेची निवडणूक सोडून द्या, निवडणुकीमध्ये पराभव झाला, माझा पराभव झाला, पण कल्याण निवडून आला. जालन्याचं काय कल्याण केलं मी सांगितल्यापेक्षा तुम्हालाच माहिती काय कल्याण केलं. तर मित्र, मधला काळ गेला, असंघाशी संगत केली, युतीचं सरकार आलं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली, काँग्रेसची हातमिळवणी केली, 2.5 वर्षाचा कारभार केला. या जालना शहराला 15 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होत होता. त्या काळात देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते, मी बबनराव, आम्ही सगळे नेते देवेंद्रजीकडे गेलो, त्यांना सांगितलं की साहेब, मुद्दामहून जाणीवपूर्वक या जालन्याकडे दुर्लक्ष केलं जातं, एकदा आपण आले पाहिजे, आपल्या नेतृत्वात मोर्चा काढला पाहिजे, आपण या आणि पिण्याच्या पाण्याचा मोर्चा काढा. स्वतः विरोधी पक्षनेते असताना देवेंद्रजी जालन्यात आले आणि त्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चात सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहे, जाणून बुजून जालन्याकडे दुर्लक्ष करता, जालन्याला पाणी पुरवठ्याला पैसा द्या. पैसा दिला नाही, पण त्यांनी सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेत आलो तर सगळ्यात पहिलं काम जर काय करू तर जालन्याला पाणी पुरवठा देऊ. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, आम्ही साहेबाकडे गेलो, मोर्चाची आठवण करून दिली आणि 90 कोटी रुपये जालना शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दिले. पण केवळ पाणी पुरवठा देऊन चालणार नव्हतं, एवढं मोठं पाणी इकडे आम्ही प्लॅन्ट केला. विजेचा प्रश्न आहे, आम्ही वीज बिल कसं भरणार, मागचंच बिल थकलेलं आहे, आणि त्यामुळं सोलर प्लॅन्ट आम्ही प्रस्ताव दिला, केंद्राने त्याला 100 कोटी रुपये दिले, आणि आता पिण्याचं पाणी तुम्हाला मिळणार आहे आणि नगरपालिकेवरचा विजेचा भार कमी होणार आहे. आणि 200 कोटी रुपयाचे देवेंद्रजीच्या काळात या शहरांना पहिल्यांदा सिमेंटचे रस्ते पाहिलेले आहेत. मी कशासाठी सांगतो, मागचं काम आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात आम्ही करणार आहे. माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाल्याला आणि जे विरोधी पक्ष आमच्या विरोधात लढतात त्यांना की आम्ही या जिल्ह्यामध्ये काय काम केलं याचे 10 बोर्ड लावू शकतो. आम्ही 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन केलं, आम्ही जालनेकरांना सांगू शकतो. आम्ही 7,106 कोटीची जालना जळगाव रेल्वे लाईन केली, आम्ही जालनेकरांना सांगू शकतो. मनमाडपासून परभणीपर्यंत आम्ही 3,000 कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले, आम्ही जालनेकरांना सांगू शकतो. आम्ही 100 कोटी रुपयाची पीट लाईन केली, आम्ही जालनाकरांना सांगू शकतो. आम्ही मेडिकल कॉलेज आणलं, आम्ही जालनेकरांना सांगू शकतो. आम्ही एक नाही असे अनेक बोर्ड या जालना शहरात लावू शकतो. काँग्रेसवाल्यांना आणि आमच्या विरोधात लढण्याला आम्ही सांगतो, तुम्ही 3 कोणत्या तरी बोर्ड या 74 वर्षात आम्ही एवढं मोठं काम केलं, एक बोर्ड लावून दाखवा, आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला तयार आहे. मला वाटत नाही की हे विकासाच्या बाबतीत बोलतील. यांनी निवडणूक दुसऱ्याच बाजूने नेऊन लावली. काय बाजूने नेऊन लावली? आम्ही महाराष्ट्र जिंकला, काय म्हणले की यांनी मताची चोरी केली, ईव्हीएम मध्ये घोटाळा केला. आम्ही जिंकलो तर ईव्हीएम मध्ये घोटाळा, पण कर्नाटकात तुम्ही जिंकले, ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही. लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले, आम्ही हरलो, ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही. पण तुम्ही हरले की ईव्हीएम मध्ये घोटाळा, म्हणजे लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे न्यायचं आहे. पण लोकांनी हा ईव्हीएमचा जो घोटाळा त्यांनी लावला, मत चोरीचा लावला, आम्ही उत्तर दिलं नाही, लोकांनी उत्तर दिलं. राजस्थानमध्ये निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये लोकांनी उत्तर दिलं. बिहारमध्ये निवडणूक झाली, हरियाणामध्ये निवडणूक झाली, ईव्हीएमचा घोटाळा चालला नाही. आता कालपासून चाललंय की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरोध कसे निवडून आलेत. अरे भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून का आले, तर राज्यात देवेंद्रजी आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी सांगितलं इतका चांगला कारभार चालला, आम्हाला नाही उभं राहायचं, बिनविरोध निवडून दिले. त्यांनी सांगितलं की बिनविरोध निवडून द्यायसाठी आर्थिक व्यवहार झाला. माझा सवाल आहे उद्धव ठाकरे साहेबाला की जर आमचे उमेदवार बिनविरोध निवडून यासाठी जर आर्थिक व्यवहार झाला असेल
तर तुम्ही सुद्धा विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आला होता. कोणाला किती पैसे दिले याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. पण त्यांचा तोल सुटला. कोणाला काही बोलतात, कोणाला काही बोलतात. दोघा भावांना पत्रकार परिषद घेतली, युती केली, युतीची घोषणा केली. एका पत्रकारानं विचारलं, रावसाहेब दानवे असं म्हणतात की या निवडणुकीनंतर हे दोन पक्ष अस्तित्वात राहणार नाही. ते म्हणले, रावसाहेब दानवेला कोण विचारत आहे भाजपमध्ये? अरे ज्या भाजपने मला गावचा सरपंच केलं मला कोणी विचारत नाही. ज्या गावनं मला पंचायत समितीचं सभापती केलं पक्षानं मला कोणी विचारत नाही. मला 2दा आमदार केलं मला कोणी विचारत नाही. मला 5 बाऱ्या खासदार केलं, मला केंद्रात 2दा मंत्री केलं, या राज्याचा अध्यक्ष केलं, मला कोणी भाजपमध्ये विचारत नाही. अरे तुम्ही 2.5 वर्ष गेले, बुरखा घातला काळा, मागच्या दारांना विधान परिषद गेले शेपूट घालून, आणि 2.5 वर्षात घरी आले. रावसाहेब दानवे मोठा का तुम्ही मोठे याचा विचार तुम्ही लोकांना केला पाहिजे. आमच्या नेत्यांवर तोंडसुख घ्यायचं काम करता. आज मुंबईच्या अध्यक्षावर बोलले, उद्या आणखीन कोणावर बोलतील. आमचा मुद्दा आहे की विकासावर बोला, विकासावर निवडणुका जिंका. पण विकासाचं कधी यांना माहीतच नाही. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात करून दाखवू. ही नगरपालिका पहिल्यांदा महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या. ज्या काही नागरी सुविधा आहेत, ज्या काही गरजा या शहराच्या, त्या गरजा जर पूर्ण करायची असतील तर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर आली तर आम्ही तुम्हाला सांगतो की 75 वर्षाचा जो बॅकलॉग या शहराचा राहिला तो बॅकलॉग भरून काढल्याशी राहणार नाही. एवढं वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.